त्या विधानसभेची निवडणूक किंवा तुमच्यासमोर बलाढ्य उमेदवार भुजबळ होते त्यावेळेस तुमची उमेदवारी कशी झाली? कारण की तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक होतात आणि बाळासाहेबांकडून जास्त अप्रोच झाला. आज जन्मशताब्दी वर्ष आहे, आजचा दिवस आहे जन्मशताब्दीचा. तुम्ही एकंदरीत तो किस्सा काय होता थोडं? नाही कसं आहे की बाळासाहेबांसोबतची जी म्हणजे सन्मान्य भुजबळ साहेबांच्या समोर जी माझी उमेदवारी दिली होती ती सन्मान्य राजसाहेबांनीच माझी उमेदवारी त्यावेळेला की सामना प्रेसमध्ये राजसाहेब होते, उद्धव साहेब होते, पण राजसाहेबांचा प्रामुख्याने त्यात रोल होता. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तू भुजबळ साहेबांसोबत, त्यावेळेला मी नागपाड्यामध्ये नगरसेवक होतो, तर मला सांगितलं होतं की तू भुजबळांसोबत उभा राहणार का? तर म्हटलं साहेब आपण राष्ट्रवादीला तर मी उभा राहील, मला काय अडचण नाही, निवडून येणार का? तर म्हटलं हो 100% निवडून येईल, मला पूर्ण खात्री आहे. नक्की नक्की बोला नाही तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे? मी बोला मला ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मोर कॉन्फिडन्स आहे की नक्की मी निवडून येईल तिथे म्हणून. तर मला बोला अरे मला तुझा जरा अति फाजीलपणा वाटतोय, फाजील आत्मविश्वास वाटतो. म्हणजे नाही साहेब. मग आमच्या दोघांची भेट लागली होती. मी बोले मग भेट लावा, मी निवडून येणार की नाही याच्यावरती. ते बोले लाव भेट. तर म्हटलं याच्या पुढे मी निवडून जर आलो नाही तर मी तुमचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राहील, कधी तुमच्याकडे कुठलंही पद मागायला येणार नाही. त्यावेळेला मी शिवसैनिक होतो, पद माझं कुठलंच नव्हतं, त्याच्यानंतर मी नगरसेवक झालो होतो. शिवसैनिक टू नगरसेवक, पद मागायला येणार नाही, तिकीटचा विषयच येत नाही. बोलं बरं मग तुझी आता अटक आहे. म्हटलं मी निवडून आल्यानंतर तुम्ही नाचायला यायचं. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब माझ्याकडे निवडून आल्यावर नाचायला आले होते, हे लक्षात घ्या. आणि नंतर मग लोकांनी भुजबळ साहेबांना मी नाही पाडलं, लोकांनी पाडलं काय. त्यावेळेला मग बाळासाहेबांकडे मला घेऊन गेले, मग बाळासाहेबांना माझं नाव सांगितलं, मग बाळासाहेबांनी पण रिपोर्ट कलेक्ट केला. त्याच्यानंतर निवडणुका जवळ आल्यानंतर मनोहर जोशी साहेब, आनंद दिघे साहेब, नाना पाटेकर साहेब, नीता नाईक, दादा कोंडके अशी मोठी मोठी नावं यायला लागली. मला तर 1.5-2 वर्ष ऑलरेडी सांगितलं होतं की तू कामाला लाग म्हणून. आणि मी नागपाड्यामध्ये नगरसेवक होतो आणि मी कामाला लागलेलो होतो. मग आम्ही 100-150 पोरं घेऊन मी आनंद दिघेंकडे गेलो होतो, त्यांच्या आनंद मठात. त्यावेळेला तो 2:30-3 वाजता आम्हाला आनंद दिघे भेटले होते. तर आम्ही सगळ्यांनी म्हणून आनंद दिघेंना सांगितलं की साहेब तुम्ही माझगावमध्ये तुम्ही निवडणुकीला उभा जर राहत असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणू. तर ते म्हणाले की अरे बाळा मी तिकडे उभं राहून कसं चालेल, मला तर ठाणा बघायचं आहे. तर म्हटलं नाही तुम्ही इकडे उभे राहा, आम्ही 100% निवडून आलो. तर बोलले नाही म्हणाले मला जमणार नाही. आणि समजा मी उभं राहिलो निवडून आलो तिकडे काम कोण करणार? तर म्हटलं मी बाजूच्याच वॉर्डला नगरसेवक आहे, तुम्ही 1-2 महिन्यातून एकदा आलं तरी चालेल, बाकी तुमचा वॉर्ड मी सांभाळेल, असा दिघेने मी शब्द दिला होता. पण दिघे बोलला नाही नाही बाळा काय तिकडे मी राहणार नाही उभा, तू आपला तिकडे बघ काय करायचं ते. त्याच्यात एवढी मोठी मोठी नावं आली होती. पण शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांनी काही थांग पत्ता लागू दिला नाही. त्याच्यानंतर वर्तमानपत्रात बातमी आली आणि माझं नाव जाहीर झालं. म्हणजे बाळासाहेबांच्या मनाचा थांग पत्ता पण तुम्ही लागू शकत नाही. मला आला की त्यांनी सांगितलं होतं आणि मला शेवटी त्यांनी विचारलं की अरे काय करायचं तिकडे. म्हटलं साहेब तुम्ही जो उमेदवार द्याल तो आम्ही निवडून आणू, तुम्ही उमेदवार द्या फक्त आम्ही तयारच आहोत. कळलं का? त्याला भिंती रंगवायचं काम असायचं आमचं. त्या भिंती पण आम्ही रंगवून ठेवल्या होत्या सगळं. पण बाळासाहेबांनी नंतर मग मला दिले तिकीट आणि राजसाहेबांनी त्याच्यावर राजसाहेबांचा खूप मोठा मला सहभाग होता.